नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा आपल्या महाराष्ट्राच्या पहिल्या नर्सिंगच्या युट्यूब चॅनलवरती. आतापर्यंतची सगळ्यात मोठी बातमी येत आहे ती म्हणजे रजिस्ट्रेशन फॉर कॅप राऊंड 1. सगळ्यात मोठी बातमी एम.एस.सी.आय.टी 2025 एम.एस नर्सिंग सीईटी 2025 साठी कॅप राऊंडची प्रोसेस कशी असणार आहे, काय आहे, हे संपूर्ण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. खूप विद्यार्थ्यांचे कमेंट्स येत होते, खूप विद्यार्थ्यांचे व्हॉट्सअपला मेसेज येत होते, खूप विद्यार्थ्यांचे काउन्सिलिंगसाठी कॉल येत होते. हा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहितीच असेल, मी नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना फ्रीमध्ये काउन्सिलिंग करतो. त्या संबंधित विद्यार्थी, खूप सारे विद्यार्थी मला कंटिन्यू कॉल करून विचारतात की सर, कॅप राऊंड साठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी प्रोसेस चालू झालेली आहे का? तर विद्यार्थी मित्रांनो, आज त्याच संबंधी तुम्हाला मी माहिती, खूप महत्त्वाची माहिती सांगणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशीच माहिती तुम्हाला जर माझ्या चॅनलवरती हवी असेल विद्यार्थी मित्रांनो, तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून एकेका सेकंदासाठी विद्यार्थी मित्रांनो, माहिती जर मिस झाली तर तुमच्या भविष्याचं नुकसान होऊ शकतं. तर ती माहिती मिस नको व्हायला पाहिजे. ते तुम्ही कुठल्याही अपडेट पासून लांब वंचित राहायला नको. त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून सगळी माहिती सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. तर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंतची सगळ्यात मोठी बातमी येत आहे ती म्हणजे रजिस्ट्रेशन फॉर कॅप राऊंड 1. तर विद्यार्थी मित्रांनो, रजिस्ट्रेशन फॉर कॅप राऊंड 1 याच्याबद्दलची डिटेल घेण्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी जावं लागेल महासीईटीच्या पोर्टलवरती. तर विद्यार्थी मित्रांनो, मी व्हिडिओ 2 सेकंदासाठी तुम्हाला सरळ महासीईटीच्या पोर्टलवरती घेऊन जातो या व्हिडिओमध्ये, आणि त्यामध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन प्रोसेस कशी राहील कॅप राऊंड 1 ची मी तुम्हाला दाखवत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण आता सरळ आलेलो आहे महासीईटीच्या पोर्टलवरती. ज्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कॅप 2025-26 साठी रजिस्ट्रेशन प्रोसेस चालू झालेली. विद्यार्थी मित्रांनो, जर बघायला गेलो तर या इथे ऍडमिशन पोर्टल फॉर अकॅडमिक 2025-26 असं स्क्रीनवरती तुम्हाला बघायला मिळत असेल. म्हणजेच काय, तर 2025-26 साठी जे ऍडमिशन पोर्टल आहे ते ओपन झालेलं असून जी प्रोसेस आहे 2025-26 साठी, ती प्रोसेस साठी हे पोर्टल आता रेडी झालेलं आहे. म्हणजेच काय, 2025-26 साठी ऍडमिशन प्रोसेस ही महासीईटीची ही स्टार्ट झालेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल महासीईटीच्या पोर्टलमध्ये अपडेट झालेला आहे कॅप 2025-26, ज्यामध्ये तुम्हाला ऍडमिशन पोर्टल फॉर अकॅडमिक इयर 2025-26 असं दिलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात पहिले तुम्हाला स्क्रीनवरती काय दिसेल, कोर्सेस दिसतील. पहिला कोर्स आहे टेक्निकल एज्युकेशन, दुसरा आहे हायर एज्युकेशन. तर आपल्याला टेक्निकल एज्युकेशन मध्ये त्यांनी एमबीबीएस, एमएस, एमसीए, एमई, एमईटेक हे सगळे कोर्सेस दिलेले आहे. नंतर बाजूला तुम्हाला अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस दिसत असेल, ज्यामध्ये एलएलबी जे 5 वर्षाचे आहे हे अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस येत असेल. पुढे अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस बाजूला दिलं असेल. त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेस दिलेला आहे. पुढे त्यांनी दिलेला आहे अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस, ज्यामध्ये मेडिकल कोर्सेस आहे नीट यूजी, बीएनवायएस. बीएनवायएस म्हणजे काय, बॅचलर ऑफ नॅचरोपॅथी, हे तुम्हाला दिलेलं आहे. त्यानंतर पुढे तुम्हाला काय दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, बीएससी नर्सिंग, एएनएम, जेएनएम, बीपीएन, पीएचएन असे तुम्हाला अंडर ग्रॅज्युएट मध्ये कोर्सेस दिलेले आहेत. ज्या वेळेस आता तुम्ही ऍग्रीकल्चर एज्युकेशन मध्ये बघत आहात विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सांगणार की सर, नर्सिंगचा आणि ऍग्रीकल्चरचा काय संबंध आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, खूप मोठा संबंध आहे. आपल्याला कोर्स नाही बघायचा आहे, आपल्याला पोर्टल बघायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, आपल्याला कोर्स नाही बघायचंय, आपण काय पाहत आहोत, पोर्टल. आपल्याला महत्वाची काय आहे, अपडेट, तर ऍडमिशन प्रोसेस बद्दल अपडेट आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला दिसत आहे काय, ऍग्रीकल्चर एज्युकेशन. या ठिकाणी पहिलं दिलेलं आहे ऍग्रीकल्चर अँड अलाइड कोर्सेस, ऍग्रीकल्चर अँड अलाइड कोर्सेस. च्या खाली तुम्हाला दिलेलं आहे दुसरं ऑप्शन, ते म्हणजे काय, डायरेक्ट सेकंड इयर ऑफ बॅचलर ऑफ सायन्स ऍग्रीकल्चर. डायरेक्ट सेकंड इयर ऑफ बॅचलर ऑफ सायन्स ऍग्रीकल्चर. त्या ठिकाणी तुम्हाला त्याच्या पुढे न्यू रेड कलर मध्ये वर्ड दिसत असेल, न्यू हा वर्ड दिसत असेल रेड कलर मध्ये, आणि त्या न्यू वर्डच्या समोर ते न्यू वर्ड काय होतंय, कंटिन्युअसली ब्लिंक होतंय. न्यू वर्ड काय होतंय, कंटिन्युअसली ब्लिंक होतंय. बरोबर, ब्लिंक होतोय म्हणजेच काय, तर या ठिकाणी जे आहे विद्यार्थी मित्रांनो, काय लिंक होतं त्या ठिकाणी आपण क्लिक केल्यानंतर तुम्हाला समोर दिसत असेल नोटिफिकेशन, इन्स्ट्रक्शन, इम्पॉर्टंट लिंक्स. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, तर या ठिकाणी जे ऍडमिशन प्रोसेस आहे ते न्यू ज्या ठिकाणी दिसलं त्या ठिकाणी न्यू, ज्या कोर्सच्या समोर न्यू हा वर्ड दिसला आणि तो वर्ड ब्लिंक होत असेल तर समजून घ्यायचं की त्या कोर्सची ऍडमिशन प्रोसेस ही सुरू झालेली आहे. ज्या ठिकाणी न्यू हा वर्ड रेड कलर मध्ये दिसत असेल, ज्या कोर्सच्या समोर न्यू हा वर्ड रेड कलर मध्ये दिसत असेल आणि ब्लिंक होत असेल, तर समजून घ्यायचं त्या ठिकाणी ऍडमिशन प्रोसेस काय झालेली, त्या कोर्सची सुरू झालेली आहे महासीईटीच्या पोर्टलवरती.
तर विद्यार्थी मित्रांनो मी पुन्हा बॅक करतो आणि आपल्या एमएस नर्सिंग सीईटीच्या पोर्टलवरती जाऊया. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण बीएससी नर्सिंग वरती जसंही क्लिक करत आहोत तर त्या ठिकाणी कुठलीही प्रोसेस होत नाहीये. कुठलीही प्रोसेस होत नसून ती लिंक म्हणजेच काय पोर्टल पुढे सरकत नाहीये. याचा अर्थ काय विद्यार्थी मित्रांनो, तर आता फक्त सीईटीचं पोर्टल हे तयार झालेलं असून कशासाठी ऍडमिशन प्रोसेस करायला. पण अद्यापही ऍडमिशन प्रोसेस सुरू झालेली नाही. पण ऍडमिशन प्रोसेस सुरू करण्यासाठी पोर्टल आता काय आहे 2025-26 अकॅडमिक इयरला ऍडमिशन प्रोसेसला सुरुवात करण्यासाठी आपलं जे पोर्टल आहे ते विद्यार्थी मित्रांनो तयार असून अजून अद्यापही ऍडमिशन प्रोसेस ही सुरू झालेली नाहीये. तर विद्यार्थी मित्रांनो असं एक मोठं अपडेट आहे विद्यार्थी मित्रांनो. आता पोर्टल तयार झालेलं असून ऍडमिशन प्रोसेस 1-2 दिवसामध्ये कॅप राऊंड 1 साठी कधीही सुरू होऊ शकते. 1-2 दिवसामध्ये हा विद्यार्थी मित्रांनो 1-2 दिवसामध्ये कधी ऍडमिशन प्रोसेस चालू होऊ शकते. तर विद्यार्थी मित्रांनो ऍडमिशन प्रोसेस संबंधी कुठलाही अपडेट मिस न करायचं असेल, तुम्हाला कुठलीही माहिती मिस करायची नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्ही कुठलीही माहिती मिस करू शकणार नाही आणि सगळ्यात येणारी एमएससीईटी 2025-26 बद्दल येणारी माहिती सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा विद्यार्थी मित्रांनो. आणि आपला डिस्क्रिप्शन मध्ये मी तुम्हाला व्हॉट्सअप चॅनलचं लिंक दिलेलं आहे. व्हॉट्सअपचं चॅनलची लिंक दिलेली आहे. व्हॉट्सअप ग्रुप चॅनलची लिंक दिलेली आहे. ती जॉईन करा, जेणेकरून जेही नोटिफिकेशन येतील ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. तर विद्यार्थी मित्रांनो आता तुम्ही म्हणाल सर 2 दिवस जोपर्यंत प्रोसेस सुरू होत नाही तोपर्यंत काय करायचं. विद्यार्थी मित्रांनो काय करायचं ते मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात आधी तुमचे डॉक्युमेंट अपडेट करा. जर तुमचा एखादा डॉक्युमेंट सुटला असेल, नॅशनॅलिटी सुटली असेल, इन्कम सर्टिफिकेट 2025-26 सुटलं असेल ते बनवायला टाका. विद्यार्थी मित्रांनो मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट ऐन वेळेस पळापळ होते, धावपळ होते, त्यासाठी तुम्ही मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट तुमचे तयार करून ठेवा. कसं तयार करायचं याचा व्हिडिओ मी ऑलरेडी तुम्हाला कशामध्ये टाकलेला आहे, आपल्या युट्यूब चॅनलवरती टाकलेला आहे. चॅनलवरती त्या ठिकाणी तुम्हाला फिटनेस फॉर्मॅट सोबत कसा बनवायचा, काय बनवायचं सगळी माहिती मी त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो तुमचा कुठलाही डाऊट असेल, कुठलीही शंका असेल कमेंटमध्ये विचारा. एकाच सेकंदावर तुमच्या कमेंटला मी रिप्लाय देईल आणि तुमच्या सगळ्या समस्या सोडवेल. विद्यार्थी मित्रांनो विसरू नका, तुमच्या सोबतीला मी आहे. असा एकही विद्यार्थी राहणार नाही विद्यार्थी मित्रांनो ज्याचे ऍडमिशन नर्सिंगला होणार नाही. ऍडमिशन होईपर्यंत मी तुमच्या सोबतीला आहे. विद्यार्थी मित्रांनो घाबरू नका. ऍडमिशन प्रोसेस कधी सुरू हो, कधी बंद हो, तुमचं ऍडमिशन होईल म्हणजे होईल. तुम्ही माझ्या चॅनलला आलेले आहात म्हणजे आजपासून ही गोष्ट लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो तुमचे ऍडमिशन होणारच आहे. तर विद्यार्थी मित्रांनो मी आशा करतो तुम्हाला व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आवडली असेल. तुमची काही शंका असेल, काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये विचारायला विसरू नका. ओके.